नमस्कार. मी संध्या शेवडे. जी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. जी कुलकर्णींच्या रक्तचंदन या पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कथासंग्रहातल्या पुरुष या कथेचं क्रमशः अभिवाचन मी करते आहे. पहिल्या भागात आपण ऐकलत विश्वनाथनं त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये एक हस्तलिखित मासिक सुरू केलं होतं आणि त्यामध्ये मातेचं प्रेम यावर एक क्रमशः कादंबरी लिहिली होती. कथेचा यानंतरचा भाग ऐकूया आजच्या या दुसऱ्या भागात. विश्वनाथची अगदी लहानपणी वारलेली कर्कश आवाजाची अशक्त आई त्या पिवळ्या पानांवर पुन्हा एकदा अशक्त पिवळी जगू लागली. तिला शिवणकाम वगैरे काही येत नसे. तो शाळेहून परत आला की क्वचितच त्याला काही खायला मिळे. तिच्या अंगाला कुळवाड्यांच्या बायकांना येतो तसा उग्र वास येई आणि ती शेजाऱ्यांशी सतत भांडत असे. त्यामुळे लहानपणी आपल्याशी खेळायला कोणीही येत नसत. या साऱ्या दुखऱ्या गोष्टी त्यानं रांगोळीतील ठिपके पुसून टाकावेत त्याप्रमाणे पुसून टाकल्या. आणि याउलट ती ओव्या सुरेख म्हणे. तिची पावलं केळफुलातील अगदी आतल्या पानांसारखी होती आणि ती झोपली की झोपेत हसल्याप्रमाणे दिसे. असं सारं त्यानं टिपून ठेवलं होतं. कुणीतरी सहज म्हणून पाहायला तरी मागावं यासाठी तो ते मासिक हातात धरून भटके. पण काही जण कुत्सिततेनं अहो विद्वान, काय म्हणतं तुमचं मासिक, एवढंच विचारते झाले. मराठीच्या वर्गात इंदू देसाई होती. तीही अशीच एकाकी सतत जाड चाळीशीमधून खिडकीबाहेर पाहत असे. ती स्वतः मुलगी नसून एखाद्या मुलीनं टाकून दिलेल्या कातेप्रमाणे दिसे. काळसर अशक्त अशी ही मुलगी जोड दिलेले सँडल्स घालून चालू लागली की चिकट्ट गोगलगाय सरकत असल्याप्रमाणे वाटे. तिने एकदा ते मासिक त्याच्याकडून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परत केलं. परत देताना तिनं शुद्ध लेखनाच्या 7 चुका दाखवल्या. विश्वनाथचे बटबटीत डोळे जास्तच बटबटीत झाले आणि कृतज्ञतेनं त्याला भारावल्यासारखं झालं. त्यानं मासिकाला नवीन प्रस्तावना लिहिली, मोठ्यांच्या पुस्तकात असते त्याप्रमाणे. आपल्या पंचांगाप्रमाणे तारीख घातली, भाषांतराचे सर्व हक्क स्वाधीन ठेवले आणि मुद्रित तपासल्याबद्दल वाङ्मयप्रेमी आणि रसिक सहाध्यायी इंदू देसाई यांचा अगत्यपूर्व उल्लेख केला. हे कोणाच्या तरी ध्यानात आलं आणि 2-4 दिवस कॉलेजमध्ये अगदी फाल्गुन मास झाला. बोर्डावर, भिंतीवर, सायकल स्टँडच्या पत्र्यावर गोगलगाय आणि बैलोबा यांच्या लग्नाच्या जाहिराती लागल्या. एकानं तर स्वतःच्या खर्चानं आमंत्रण पत्रिका काढल्या आणि अत्यंत अनुरूप अशा गोरज मुहूर्तावर होणाऱ्या या लग्नास सगळ्यांना जाहीर आमंत्रण दिलं. आवळसर कपडे घालून धपाधपा पावलं बडवत विश्वनाथ कॉरिडॉरमधनं गेला की मागे कर्कश सनया वाजू लागत. खरं तर त्यानं इंदू देसाईचा खूप शोध घेतला, पण मराठी, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र कोणत्याच खोलीत तिचा पत्ता नव्हता. शेवटी ती फिजिक्स स्टोअररूमसमोर एका खोक्यावर रडत बसलेली त्याला दिसली. मिस देसाई, माफ करा हं, तो कुस्करलेल्या चेहऱ्यानं म्हणाला. माझंच चुकलं. ही पोरं अगदी अडाणी आहेत. मिस देसाई ताडकन उठली आणि संतापानं म्हणाली, म्हणे माफ करा हं, बैलोबा कुठला? एवढं शरीर वाढलंय, तुकडे केले तर 3 डुकरं जेवतील, पण पोराची अक्कल नाही त्यात. या वयात शाळकरी पोरासारखं हस्तलिखित मासिक काढतो आणि मुद्रित तपासल्याबद्दल आभार मानतो. जरा तरी बुद्धी असायची होती. काडकन मुस्कटात मारल्याप्रमाणे विश्वनाथ दचकला. त्याचा चेहरा अवाक्याबाहेर गेल्याप्रमाणे थरथरू लागला. आपल्या हाती हे नवीन काय कुठून आलं अशा नजरेनं हातातल्या मासिकाकडे त्यानं पाहिलं आणि खाली मान घालून गाठीगाठीच्या गाठोड्याप्रमाणे असलेलं शरीर उचलत तो निघून गेला. त्या दिवशी त्याचं कॉलेज संपलं. संध्याकाळी त्यानं गाईड्स जुन्या पुस्तकांच्या दुकानात विकली, वह्या जाळून टाकल्या आणि तो आपल्या काकांना जाऊन भेटला. त्यांची नांगर आणि ट्रॅक्टर्स यांची मोठी एजन्सी होती.
तिथे एका आठवड्यातच तो आवक जावक रसिदा करू लागला. प्राध्यापक निकम मधून भेटत, त्याच्या लेखनाची स्तुती करत, कसं काय चाललं आहे याची विचारपूसही करत. विश्वनाथच्या मालकीचं एक घर आणि 3 दुकानं आहेत हे समजताच त्यांच्याच ओळखीनं विश्वनाथचं लग्न झालं आणि उफाड्यानं वाढलेलं उत्सुक शरीर घेऊन तारा त्याच्या आयुष्यात आली. परंतु 5 वर्ष झाली लग्नाला, तरी लिहिण्याची जागा पवित्र असते ही साधी गोष्टही तिला कधी समजली नाही. आणि त्यामुळेच उदबत्तीची चांदीची सोंगटी ही अशी डावीकडून उजवीकडे गेली. विश्वनाथ समाधानानं थांबला. आव्हान आणि आवाहन आणि हा वसंत भिकारी या कविता अगदी मनासारख्या साधल्या होत्या. म्हणजे आजचा दिवस चांगलाच गेला. निदान आज तरी तो तसाच जायला हवा होता. आज जर पोस्टमन यायच्या वेळी निकम आले तर मग सारंच जमल्यासारखं होईल. कुमी मगाशी पिक्चरला म्हणून बाहेर पडली त्यावेळी तिच्याकडून त्यांना निरोप कळवला असता तर बरं झालं असतं, याची थोडी त्याला चुटपुट लागली. पण आव्हान आणि आवाहन ही कविता त्यांना वाचून दाखवण्याची कल्पना येताच विश्वनाथला मोठं हसू आलं. ते कसे चिडून उठतील याचं हुबेहूब चित्र त्याच्या दृष्टीसमोर आलं. कुठे काहीतरी खुट्ट झालं की ताबडतोब कविता पाडणाऱ्या राष्ट्रीय कवींवर त्यांचा फार राग होता आणि त्यांना ते पंचांग पाहून संकष्टी एकादशी करणाऱ्या लोकांप्रमाणे पंचांगी कवी म्हणत. पण हा वसंत भिकारी ही कविता त्यांना आवडेल. आव्हान ही चांगलीच कविता आहे, उंजळभर स्वच्छ ताज्या पाण्यासारखी. पण निकम मात्र अस्वस्थ होतील, फारच. निकम आता खरोखरच अस्वस्थ होऊ लागले होते. त्यांनी चिडून कुमीकडे पाहिलं आणि ती आता केव्हा एकदा जाते कुणास ठाऊक असा त्रासिक चेहरा केला, कारण आता 4 वाजून गेले होते. तू पिक्चरला जाणार आहेस ना, तुला उशीर होईल, जांभई देत ते म्हणाले. शिवाय मलाही आता बाहेर जायचं आहे. दोन्ही हातांनी दाबून धरलेलं डोकं कुमीनं वर केलं. अत्याधुनिक घाणेरड्या फॅशनप्रमाणे तिनं कपाळावरचे केस कापून घेतले होते आणि उरलेले लांडे तुकडे कपाळावर अव्यवस्थित झालरीप्रमाणे पसरले होते. तिचे डोळे रडल्यामुळे लालसर झाले होते. खांद्यावरचा पदर सरकला होता, पण तिने तो सावरला नाही आणि तिने तो सावरावा असं निकमनाही वाटलं नाही. गळ्यापासून खाली पसरलेल्या उठावावर ते खुश झाले. त्याचा मखमली उष्ण स्पर्श त्यांना आठवला आणि क्षणभर लालसा जागी झाली. पण आता समोरची कुमी धडधडत्या हृदयानं येणारी उन्मादक मुलगी राहिली नव्हती. तिचं उत्कट नाविन्य आता संपलं होतं आणि हाताळलेल्या फुलावर येणारी दबकी मळकी कळा तिच्यावर आली होती. त्यांच्या लालसेची कड विरली. त्यांनी एक सुस्कारा सोडला. त्यांना वाटलं आपल्या सगळ्यांचंच हे असं आहे. स्वप्नाला स्पर्श झाला की त्याचे रंग उडतात, त्याचे किडके दात दिसतात आणि वासनेला ओठ लावले की तिची धुंदी उतरून ती पायात घोटाळणारी एक कंटाळवाणी सवय होते. ही धगधगीत शरीराची ज्योतीप्रमाणे असणारी पोरगी आता फक्त गळके डोळे आणि चिरचिरणारा तक्रारी आवाज होऊन बसली आहे. हे आपलं असंच असायचं. नाहीतर या ग्रीक पात्रावरील तरुण तरुणींचं पहा, ते हिरवं झाड सतत हिरवं आहे आणि तेथल्या वसंत ऋतूला अंत नाही. पिक्चर गेलं खड्ड्यात, माझं पुढं कसं होणार ते सांगा, कुमी म्हणाली. आपण झटदिशी लग्न काढून टाकू म्हणजे मग. पण तिचा रडवेला आवाज एकदम संपला. आता पुन्हा सारं पहिल्यापासून सुरू करायचं याचा कंटाळा आल्याप्रमाणे निकमचा चेहरा त्रस्त झाला. पण मी तुला 1000दा सांगितलं ना, ते सध्या तरी शक्य नाही म्हणून, ते चिडून म्हणाले. माझं लग्न झालं आहे, माझी बायको वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे गेली 10 वर्ष.
जर तिचं काही बरं वाईट झालं तर बघू. मला नाही ते खरं वाटत, कुमी उसळून म्हणाली. सारं जग म्हणतं ती विहिरीत पडून मेली म्हणून. होय, इथं आल्यावर मीच तसं सांगितलं सगळीकडे. मग काय माझी बायको वेडी आहे म्हणून सांगत सुटू? उठून हँगरवरचा शर्ट घेत निकम म्हणाले, तू जा आता, तुला वेळ होईल. मग आधी तुम्हाला समजलं नाही ते? संतापानं थरथरत कुमी म्हणाली. मला फसवून तुम्ही काय मिळवलंत? माझं साधं सरळ आयुष्य तुम्ही नासरून टाकलंत. निकमनी वळून तिच्याकडे शांतपणे पाहिलं. छान, पाठांतर चांगलं केलंयस. नक्कल अशीच पाठवावी लागते नाटकात. एखाद्या फडतूस कादंबरीच्या नायिकेप्रमाणे बोललीस. तसल्या कादंबऱ्या वाचून तुम्हा उन्हाळ पोरींची समजूत झालेली असते की आपण भानगड केली की तो दुष्ट पाषाण हृदयी पुरुष जबाबदार असतो. मी तुला एकही पत्र कधीही लिहिलं नाही, पण तुझ्या पत्रांचा ढिगारा काढून माझे हात दमले. तू भेटायला ये असंही मी तुला कधी सांगितलं नाही. मग कशाला ढोंग करतेस हे? आधी समजलं नाही असं तू विचारतेस? तू काही लहान नाहीस. असल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे समजण्याजोगी तू मोठी आहेस. मग तुला समजलं नाही आधी? निकमनी शर्ट अडकवला आणि बटणं लावीत ते थोडेसे हसले. हे बघ कुमे, आणि आता ते निष्पाप निर्व्याज आयुष्याचं नाटक पुन्हा माझ्यासमोर करू नकोस. हसून हसून पोट दुखतं माझं. तू कोणाकोणाबरोबर हिंडतेस हे साऱ्या जगाला माहीत आहे. गायनाचा कार्यक्रम आहे म्हणून तू देशपांड्यांच्या घरी गेलीस आणि रात्रभर तिथे राहिलीस हे काय मला माहीत नाही? आजचा भाग आम्ही इथेच संपवत आहोत. आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GA चॅनलला सबस्क्राईबही करा. उर्वरित कथा आपण ऐकणार आहोत क्रमशः पुढील भागांमधून. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.